सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड. पुण्यात उघडकीस आलेल्या कथित रेव पार्टी प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पार्टीस्थळी 156 तरुण तरुणी उपस्थित असताना केवळ 78 जणांविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला. उर्वरित 78 जणांना कोणाच्या आदेशावरून रात्रीतून सोडून देण्यात आले का, असा सवाल त्यांनी केला आहे. ज्या रेव पार्टीमध्ये छापा टाकला गेला पोलिसांनी किंवा पोलीस पोहोचले, जवळपास 156 लोक त्या रेव पार्टीमध्ये तरुण तरुणी सहभागी होत्या. त्यामध्ये 78 लोकांवरच पोलिसांनी एफआयआर केला आणि जे अंमली पदार्थाची टेस्ट होती ती फक्त 29 लोकांची तपासणी केली. यावरून काय समजायचं? कोणाला सोडलं पोलिसांनी? कुणाची पोरं होती तिथे? म्हणजे श्रीमंताच्या पोराला सोडून देणार, गरीबाच्या पोरावर कारवाई करणार, हे कशाचं होतं? जर 178 त्या 156 लोक त्या ठिकाणी होते, 156 लोकांवर गुन्हा दाखल का झाला नाही? कुण्या अधिकाऱ्यांची पोरं होती? कुण्या पॉलिटिशियनची मुलं होती? कुणाची मुलं होती? त्यांना का सोडलं? पैसे घेऊन सोडलं त्यांना? आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तिकडे सगळी पार्टी चालली आणि त्यामध्ये जो काही पोलिसांचा रोल दिसतो तो पूर्णतः यातून कोणीतरी दुखावून ती तक्रार केली, नाहीतर हे राजरोसपणे पुण्याच्या परिसरामध्ये अशा पार्ट्या, रेव पार्ट्या सर्रास चालल्या. इतक्या मोठ्या सगळ्यामधून ड्रग्स वापरला जातोय, तरुणाई उद्ध्वस्त होत आहे आणि पोलीस झोपल्यागत महाराष्ट्रातील पोलिसांची परिस्थिती झाली. पोलीस आता निष्क्रिय झाल्यासारखे वागत आहेत. यावरून मला एवढंच म्हणायचंय की ह्या सर्वांची यादी आता आम्ही मागितली आहे. तिथे कोण कोण होते, 156 मध्ये कोण होते, कोण नव्हते, त्यांची नावं आम्ही मागितली आहेत. त्यामध्ये 78 लोकांवर जी काही कारवाई दाखवली गेली त्यामध्ये 78 कोण होते आणि फक्त 29 लोकांचीच टेस्ट का केली गेली याचाही जर माहिती मिळाली तर यामध्ये पोलीस, महाराष्ट्र पोलीस ही कोणावर कारवाई करण्यासाठी दजावत आहेत हे स्पष्ट होईल. आणि मला वाटतं या सगळ्यामधून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या रेव पार्ट्यामध्ये प्रशासनाचा, पोलिसांचा आशीर्वाद असल्याशिवाय या पार्ट्या घडूच शकत नाही आणि त्यासाठी या सर्वांची चौकशी करून कारवाई होण्याची अपेक्षा आहे. सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड.